तर नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत वैद्य उपहारगृहाला. आणि ते म्हणजे इकडं वैद्य उपहारगृहामध्ये मिसळ खूप चांगली भेटते. तर ही जे हॉटेल आहे जे जवळपास 1910 पासून इथं पुण्यामध्ये आहे. आणि याचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही इकडे येऊन नक्की विजिट करा. हे हॉटेल सोमवार ते शुक्रवार चालू असतं, रविवार ते शुक्रवार चालू असतं. शनिवारी इकडे बंद असतं. आम्ही शनिवारी इकडे येऊन गेलो, शनिवारी इकडे ऑफ असतं. सो तुम्हाला बघू शकता मागचं हॉटेल आहे, खूप छोटं असं आहे आणि खूप जुनं आहे. हे हॉटेल हिरव्या रस्त्यासाठी फेमस आहे, जो काही मिसळमध्ये ज्यांचा हिरवा रस्सा भेटतो ह्यासाठी फेमस आहे. तर आपण सकाळ सकाळी आलो आहे, आपल्याला थोडा वेटिंग करावं लागलं कारण की आतमध्ये खूप गर्दी आहे. सो आपण नंबर लावलेला आपला. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर थोडासा टाईम काढून या, पण बघूया आपण टेस्ट करून की किती टेस्ट आहे किंवा किती छान आहे, किती वेगळ्या पद्धतीचं आहे. तर चला तर बघूया आपण इकडे मिसळ कशी भेटते किंवा काय काय ऑप्शन. चला तर आपली ऑर्डर आपण दिली होती आणि इकडे पोहे, त्याचबरोबर बटाट्याच्या भाजी आणि मटकी हे 3 टाकून झालेले आहे. त्यानंतर ना हा जो ग्रीन रस्सा आहे तो जो की इकडचा फेमस आहे. त्याचबरोबर शेव पण तुम्ही बघताल तर इकडे आय थिंक ते बनवून आणलेली स्पेशल अशी शेव आहे. त्याचबरोबर पोहे आणि तुम्हाला 1 वाटी इकडे रस्सा दिला आहे. त्याचबरोबर रस्सा तुम्ही आपण किती वेळा घेऊ शकता. त्याचबरोबर 2 स्लाईस आहेत ब्रेडच्या. पुण्यामध्ये काही ठराविक मिसळच्या बाबतीतच तुम्हाला ब्रेडचे स्लाईस भेटले जातात. जसं की तुम्ही श्रीकृष्ण भुवनला गेलात तिकडे तुम्हाला ब्रेडच्या स्लाईस भेटतील. बेडेकर मिसळला गेला तिकडे तुम्हाला ब्रेडच्या स्लाईसेस भेटतील. आणि इकडे आपण आता आलो वैद्य मिसळ. तिन्ही मिसळ खूप फेमस आहेत, तुम्ही एकदा तर जाऊन बघा. आणि तुम्ही याचे व्हिडिओ जर बघितले नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट करा. चॅनलवर तुम्हाला या तिन्हीचे व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही तिकडे जा आणि व्हिजिट करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्राबरोबर शेअर करा. 30 वर्ष किती वर्ष? 30 वर्ष 1978 पासून. क्वालिटी आता जी क्वालिटी आहे ना तेव्हा याची क्वालिटी काही फरक मला ऍक्च्युली काय माहिती का, काल पण गेलो क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही, क्वालिटी इज बेस्ट. चला तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे शेव बरोबर म्हणजे मिसळ बरोबर आपल्या 2 पाव स्लाइस भेटले लागले. रस्सा पण आणि मटकी आहे रस्स्यामध्ये. बटाटा पण होता का? बटाट्याची भाजी खुर्च्याकडे खुर्च्यात 50-60 वर्ष. स्लाईस पण केवढी मोठी, स्लाईस पण अशी मोठी भरपूर मोठी, क्वांटिटी पण चांगली आणि फ्रेश आहे. जर तुम्ही वैद्य मिसळला व्हिजिट करत असाल, जर तुम्ही 10 किंवा 10च्या अगोदर आलात तर तुम्हाला बटाटा भजी किंवा कांदे भजी तुम्हाला खायला भेटतील. ते यांचं खूप चांगले आहेत, म्हणजे आम्ही ऐकून आहे. आम्हाला आज भेटले नाहीत का, आम्ही थोडंसं उशिरा आलो त्याच्यामुळे. तर आम्ही त्याच्याऐवजी इकडे शिरा मागवला. तो पण आम्हाला एकदम लास्टला मागवल्यामुळे तो शेवटचाच भेटला असं समजू शकता तुम्ही. त्याचबरोबर आम्ही इकडे खरवस मागितला होता आणि खरवसची टेस्ट जी होती ना ती एकदम छान होती. शिऱ्याची टेस्ट ही छान होती.
सो तुम्ही जर इकडे येत असाल तर मिसळच्या बरोबर ह्या 2 गोष्टी तुम्ही सुद्धा मागवू शकता आणि ह्या 2 गोष्टींची टेस्ट एकदम म्हणजे ऑथेंटिक होती, खूप चांगली होती. तुम्ही एकदा तर नक्की ही मागवा. सर्वात छान. तर आजच्या व्हिडिओला आपण इथंच ठेवूया आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जे आम्ही अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन्स येत राहतील. तर चला तर भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला कुठलं असं स्थळ माहिती असेल किंवा कसलं कुठलं ठिकाण माहिती असेल की जिकडे आम्ही जाऊन व्हिजिट आणि एक्सप्लोअर करायला पाहिजे व्हिडिओ, तर तुम्ही नक्की ते सांगा. आपण तिकडे जाऊन तिकडचं फूड व्हिजिट करू. चला तर मग भेटूया आपण अशा एका नव्या व्हिडिओमध्ये.